तर आपल्या ज्वारीच्या पिठाची धिरडे किती मस्त चूल आली आहे आणि पाऊस पडतोय थेंब थेंब ना. केरा जाऊ, खूप छान वातावरण आहे. तर इथे बघू शकता एवढे मोठे संत्री झाले हातात माझ्या. बघू शकता इथे के पाऊस आला विहार. जय इकडे चल चल इकडे. तिथे जाऊन बसला बघू शकता स्टूल खाली. तर इथे डिशवॉशरचं पार्सल आलं तर म्हटलं त्याला खोलून बघू. तर मी काय काय मागवते दाखवते. तर हे आहे लाईनसेल वॉटर की त्याने आपले भांडे चमकतात आणि स्वच्छ निघतात. हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल. मराठी ब्लॉगर दीपाली धुमे या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर सगळ्यांचे जेवण झाले आणि ना मला माझ्यासाठी म्हटलं काय करावं. तर आज मी करते डाएटसाठी ज्वारीच्या पिठाची धिरडे. तर इथे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, 2 चमच डाळीचं पीठ घेतलेलं आहे. बाकी मग हळद, लाल तिखट, चटणी टाकलेली आहे. नंतर धना पावडर, जिरे आणि मीठ असं टाकलेलं आहे. हळद आणि भरपूर सारी कोथिंबीर टाकलेली त्याच्यामध्ये. तर आता हे बॅटर तयार करून घेणार मी आणि त्याच्यामध्ये थोडीशी ना दही टाकते म्हणजे छान आंबटपणा त्याला येईल. तर थोडीशी दही टाकते. तर मस्त डाएटसाठी ज्वारीच्या पिठाची धिरडे. चला, तर इथे बॅटर घेतलेलं आहे. आता दही टाकून घेते. तर आता याच्यामध्ये मी दही टाकून घेते थोडीशी, म्हणजे एकदम डोशासारखंच लागेल. आणि तुम्ही हिरवी मिरची पण टाकू शकता, पण मी ना जी आपण चटणी घेते ना याची लाल तिखटची तर ती टाकलेली आहे, लसणाची चटणी. तर आता पाणी टाकून मस्त बॅटर तयार करून घेऊ. खूप पाणी लागेल त्याला, कारण पातळ बॅटर करायचं आपल्याला. एकदम धिरडे ना असे पातळ पातळ खरपूस एकदम करायचे आहे. आणि जाड पीठ राहिलं ना तर मग ते मऊ मऊ होतात त्याच्यामुळे. तर असं बॅटर झालेलं आहे बघू शकता. तर चला आता तयार करून घेऊ आपण धिरडे. तवा तापत ठेवला आहे, डोसा तवा पण आहे माझ्याकडे, पण मग चला याच्याच करून बघू. याच्याच करू छोटे छोटे, कारण थोडे एक डोसा तवा काढला असता खूप मोठा आहे तो माझा. तर त्याच्यावर खूप जेव्हा जास्त असतात ना त्यावेळेसच करावे, पण आता हे एकदम थोडेच आहे ना त्याच्यामुळे. मीठ एकदम स्पायसी. तर तवा चांगला तापून घ्यायचा आणि मस्त करायचे. इथे ना टिश्यू पेपर घेतले, हे घेतलं टोपलं आणि याच्यावर ठेवणार. मस्त आपले. आणि बाइंडिंगसाठी ना तुम्ही हे पण टाकू शकता तवा. तर मी ना डाळीचं पीठ 2 चमच घेतलेलं आहे. डाएटसाठी खूप छान आहे आणि भूक पण मिटते. आणि आज वातावरण इतकं पावसासारखं झालंय, तुम्हाला दाखवते मी. वातावरण एकदम पावसासारखं झालेलं आहे, बाहेर इतकी हवा सुटलेली आहे. तर तेच म्हटलं तुम्हाला दाखव. वॉश केली, क्लिप लावून घेते मी.
त्या दिवशी मी DIY मधून छान क्लिप आणली बघू शकता. बघू शकता अशी दिसते. आता कसं पॅक तर तवा तापलेला आहे ती, त्याचा पटापट करून लाईट लावला म्हणजे छान तुम्हाला दिसेल. पण तर तेल ते झाकून दिलं म्हणजे वरतून पण शिजून जातं आणि पटकन निघतो तो. त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यामध्ये ना दुसऱ्या पण भाज्या ऍड करू शकता. कांदा वगैरे, मी पण कांदा नाही टाकला, मी कोथिंबीर टाकली. कांदा ऍड करू शकता, शिमला मिरची, नंतर मग कोबी वगैरे असं, गाजर तर ते ऍड करू शकता. बीट लहान मुलांना पण छान आहे टिफिनसाठी, स्नॅक्ससाठी. तर मला तर खूपच आवडता. भाकरीच खात होती इतके दिवस, म्हणजे मला थोडं डिफरंट करू, त्याच्यामुळे मस्त धिरडे टाकते मी. काढून आता पलटी करून बघू बघा. आता छान क्रिस्पी भाजले का दोन्ही साईडनी. काढता काढता तुटून गेलं होतं, पण इतकं छान झालंय बघू शकता. एकदम मस्त झालंय. जसं त्याच्यामध्ये दही टाकलं ना, इतकं छान आंबटपणा येतोय, एकदम भारी. डिफरंट चव एकदम बघू शकता टेक्स्चर. तर तुम्ही चटणी सोबत खाऊ शकता, पण मी तिखट केले ना, तर मग कशासोबत खायची गरज नाही. मस्त. एकदम परफेक्ट निघाला आहे. तर आपल्या ज्वारीच्या पिठाचे धिरडे किती मस्त छान झालं. खाल्लं बाहेर इतकं छान वातावरण आहे. असं झालं कधी तुम्हाला दाखवून बाहेर इतकं मस्त पावसासारखं झालं आहे. थंड हवा सुटलेली आहे. अक्षरशः खिडक्या लावून घेतल्या मी. गरमच होत नाही, इतकं छान वाटतंय. आणि त्यातलं त्यात आपली गरमागरम ज्वारीच्या पिठाची धिरडे तयार होत आहे. मस्त एक तर खाऊन आली मस्त छानपैकी. आता एक लास्ट
कमी तेलात भाजीचं खायचं टेन्शन नाही, भाकरी खायचं टेन्शन नाही, डायरेक्ट घंटे करायचे, थोडंसं तेल लागतं, कोथिंबीर कांदा वगैरे काय असेल त्या भाज्या टाकायच्या आणि मस्त करायचे आणि अशा वातावरणामध्ये मस्त खायची गरमागरम जेव्हा भूक लागेल तेव्हा. तर मस्त क्रिस्पी भाजते रे छानपैकी. आणि दुसरं पण टाकून देते, मग ते पण खाऊन घेते. दुसरं होतं आता काय खाणार नाही, एक खाल्लं ना आणि तुटकं ते तुटलेलं होतं ते खाल्लं. आता हे खाईल, पोट एकदम भरून गेलेलं गच्चं. तर मस्त छान कमी गॅसवर ना मीडियम फ्लेमवर एकदम क्रिस्पी होऊ द्यायचं. एकदम भारी लागतं, क्रिस्पी तर खूपच छान लागतं. दही टाकल्यामुळे एकदम भारी लागतंय. मऊ झालं एकदम, मध्ये मऊ आणि बाहेर क्रिस्पी झालेले आहे. खूप छान टेक्स्चर आलं आणि हळद टाकली ना त्याच्यामुळे येलो कलर छान आलेला आहे. आता मीडियम फ्लेमवर होतं आहे म्हणजे दुसरं खाण्यासाठी झालेलं आहे रेडी. चला आता बोलते मी तुमच्याशी बाहेरचं वातावरण दाखवते आधी तुम्हाला. तर बघू शकता बाहेर असं वातावरण झालेलं आहे, पावसासारखं वातावरण झालेलं आहे. एकदम ढग आले, तुम्हाला दाखवते. बघू शकता वरती सगळे ढग आलेले, असं झालेलं आहे वातावरण. पावसासारखं एकदम आणि हवा पण सुटलेली आहे. आली आहे आणि पाऊस पडतोय थेंब थेंब ना. केरा जाऊ, खूप छान वातावरण आहे. आवाज पाऊस येईल, बघू शकता सगळे काळे ढग झालेले ना विहान. पहिला पाऊस ना. आणि आपलं लिंबूचं झाड पण इतकं असतं आता भरपूर फुललंय, बघू शकता असं. ते झाडं काढून टाकल्यापासून. तुम्हाला संत्री दाखवते. तर इथे बघू शकता एवढे मोठे संत्री झाले हातात माझ्या. बघू शकता इथे के पाऊस आला विहार. तर मोठे मोठे थेंब पडत आहे, बघू शकते पावसाचे. चला डान्स करा, चल कियाला इकडे. अजून अशी झाड लावून टाकाय ना अशी सगळे. पावसाळ्यात आपण फळांची आणू दुसरी बरं का, चिकू वगैरे आणू का. जॅकला घेऊन आलो वरती. जॅक इकडे चल, चल इकडे. तिथे जाऊन बसला, बघू शकता स्टूल खाली. जॅक चल, चल इकडे.
जॅक आलेले आमचा ससा आणि इथे बसली. तर बाहेर मस्त एक राऊंड मारून आलो आम्ही आणि वातावरण छान आहे ना, एकदम मस्त वाटतं बसायला. वियाने दिला काढून जॅकला बाहेर. खूप छान वातावरण झालेलं आहे आज. डिशवॉशरचं येतंय तर कधी येते काय माहिती, लिक्विड आणि ते. आज भांडेच घासले नाही तर मी म्हटलं येईल तर मी ते डिशवॉशरलाच भांडे लावून देईल. वॉटरमेलन नाही, ते खरबूज. खरबूज मस्कमेलन. मस्कमेलन आहे, मला वाटतं मेलन येते. विहान काय करतोय, स्टडी करतोय का काय? खाली जायचंय तुला? फायनली डिशवॉशरचं सामान आलेलं आहे, बघू शकता पार्सल. तर तुम्हाला दाखवते काय काय मागवलं आहे मी. तर इथे डिशवॉशरचं पार्सल आलं तर म्हटलं त्याला खोलून बघू. तर मी काय काय मागवते दाखवते. तर असं मी कॉम्बो मागवते डिशवॉशरसाठी, बघू शकता. तर काय काय आहे ते दाखवते. तर हे आहे राईनसेल वॉटर, की त्याने आपले भांडे चमकतात आणि स्वच्छ निघतात. आणि डिशवॉशर मधलं म्हणजे जे डाग वगैरे असतात ना ताटांना, स्टीलच्या ताटला म्हणजे स्टीलच्या भांड्यांना जे डाग पाण्याचे असतात ना ते येत नाही ह्या राईनसेल वॉटरने. तर म्हणजे हे 15-20 दिवसातून लागतं हे राईनसेल वॉटर. तर हे आलेले त्याच्यासोबत. त्याच्यानंतर काय म्हणतात आपलं सॉल्ट आलेलं आहे. तर याने आपलं डिशवॉशर क्लीन असतं, क्लीन राहतं आणि भांडे पण चांगले निघतात. तर ही सॉल्ट आहे डिशवॉशरसाठी. तर फॉर्च्यून कंपनीचं आहे सगळं ते. आणि हे मेन म्हणजे डिटर्जंट, हे संपलं होतं डिटर्जंट. तर डिटर्जंट म्हणजे आपलं भांड्याचं साबण लिक्विड काय असेल ते डिटर्जंट, म्हणजे पावडर असते. क्यूब पण भेटतात, पण मग ही पावडर आहे ना खूप दिवस जाते म्हणून मी ही पावडरच मागवते. आणि क्यूब पण काय पावडरच्याच बेसमध्ये असतात, फक्त ते म्हणजे पावडर असते फक्त ते क्यूबच्या बेसमध्ये पॅक केलेले असतात. जसे साबण असते ना आपली डिटर्जंटची साबण छोट्या छोट्या ब्ल्यू कलरच्या, तशी छोट्या साईज मध्ये क्यूब असतात, ती पावडरच असते. तर असं असतं, पण मी पावडर मागवते म्हणजे मी थोडेसे टाकले तरी भांडे खूप स्वच्छ निघतात आणि खूप दिवस जाते म्हणून मी पावडर मागवते डिशवॉशरसाठी. तर एवढ्या वस्तू आलेल्या आहे आपल्या डिशवॉशरसाठी. चला आता ठेवून दे, पावडर काढून ठेवावं लागेल मला. नका फोडू विहान. तर ही ना मी हनीची बॉटल केलेली आहे. तर त्याच्यामध्ये इथं नका फोडू, बाहेर जा ना पोर्च मध्ये लाईट लावून. तर हे डिशवॉशरचं डिटर्जंट पावडर.
त्यात भरून ठेवलेली आहे आणि बाकीची मी दुसऱ्या बरणीत भरून ठेवते. तर इथे 3 बरण्या भरून ठेवलेल्या आहे. आता ही वरती ठेवते आणि बाकी 2 ठेवून देते. आणि लाईनचे वॉटर आणि सॉल्ट कसं यूज करायचं जेव्हा मला यूज करायचं असेल ना त्यावेळेस तुम्हाला दाखवेल मी. असं तर डिशवॉशरचं सामान मागवावं लागतं, कारण नाशिकमध्ये कुठे भेटत असेल नक्की मला कमेंट करून सांगा. मी ऑनलाईनच मागवते ॲमेझॉनवरून. तर आम्ही खूप ठिकाणी फिरलो पण आम्हाला कुठे दिसलं नाही डिशवॉशरचं सॉल्ट किंवा मग डिटर्जंट किंवा लिक्विड क्यूब वगैरे काही दिसलं नाही कुठे. डीमार्टमध्ये पण नाही आणि रिलायन्स जिओ मार्टमध्ये पण नाही आहे, स्टार मॉलमध्ये पण नाही आहे. कशाला पाहिजे तर कुठेच भेटत नाही. तर मग मी ना ऑनलाईनच मागवते ॲमेझॉनवरून. आता डिशवॉशरला माझ्या किती 2 वर्ष झाले असेल कंप्लीट, 3रं वर्ष चालू आहे. तर 2 वर्षापासून मी ऑनलाईनच मागवते सगळं, डिटर्जंट लिक्विड काय म्हणतात लाईनसेड वॉटर आणि सॉल्ट. तर अशा गोष्टी मी त्याच्यातूनच मागवते, कारण विकत तर काही भेटत नाही. आणि आपलं लिक्विड आहे ना म्हणजे भांडे घासायचं लिक्विड वगैरे विम वगैरे तर ते चालत नाही त्याच्यामध्ये. डिशवॉशरचं स्पेशल लिक्विड किंवा स्पेशल डिटर्जंट तेच वापरावं लागतं त्याच्यासाठी, कारण तेच. चला आता आजचा स्वयंपाक एकदम सिंपल असणार आहे. उसळ आणलेली आहे तर मग करणार आहे. बाजारात गेली होती इथे मी जवळच, तर इथे मस्त उसळ आणलेली आहे. त्याच्यानंतर वांगे खूप छान घेतले मला, काट्याची वांगे असे हिरवे ते, आणि बटाटे घेऊन आली. उद्या मोबाईल होला ना वांगे बटाट्याची भाजी दिली संध्याकाळसाठी. आणि मिरच्या संपल्या होत्या माझ्या, तिखट मिरच्या आहे नेहमी, तर त्या आणलेल्या आहे. तर आता इथे उसळ आहे, उसळ भात पोळी असंच मेन मसाले साधा सिंपल आजचा. त्याला आता पटापट स्वयंपाक करून घेते. इथे मस्त स्वयंपाक झाला आहे, पोळ्या पण झाल्या आहेत आणि इथे उसळ केलेली आहे आणि भात झाला आहे, पोळ्या झालेल्या आहेत. तर इथे स्वयंपाक झाला आहे. आता जेव्हा जेवू ना तर पापड वगैरे भाजून घेईन उडदाची. तर असं चला बोलते नंतर.